नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय, प्ले डू लर्न म्हणजे खेळू करू शिकू ह्यामधील एका पाठाबद्दल बघणार आहे. आता या पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या पाठामध्ये स्किल बेस्ड ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, विद्यार्थी आपले कौशल्य दाखवणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना लहान लहान गोष्टी कशा बनवायच्या, त्या ते बनवू कसे शकतात ह्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत तर या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना आकाश कंदील कसा करायचा, आकाश कंदील तो पण कशाने बनवणार आहे आपण, आकाश कंदील हा पेपर पासून कसा बनवायचा ह्याच्याबद्दल आपण लहान मुलांना शिकवणार आहे. तर बघा, आपल्याला माहित आहे की लहान मुलं हे कागदांपासून काही ना काही करत असतात. पण आता ह्याच कागदांपासून कोणती तरी सुंदर वस्तू कशी बनवता येते ह्याच्याबद्दल आपण या पाठामध्ये बघणार आहोत. या पाठामध्ये आपण कंदिला शिवाय एक आणखी गोष्ट बनवणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना तुमची देखील हेल्प लागणार आहे किंवा तुमची देखील मदत लागणार आहे. म्हणजेच काय तर कोकोनट म्हणजे नारळाच्या कवट्यापासून आपण छोटंसं बाउल बनवणार आहे. तर बघा, या पाठामध्ये अशा दोन गोष्टी शिवाय आणखी एक गोष्ट या पाठामध्ये तुम्हाला बनवता येणार आहे, जे मुलं आवडीने खेळतील. तर या पाठामधून आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी बनवताना एकमेकांना मदत कशी करायची किंवा एकमेकांना जर काही करता करता मदत लागली तर त्यांना मदत कशी करायची किंवा ह्यांना ह्यासाठी करायला कोणकोणत्या कृत्या लागतात किंवा कोणकोणत्या गोष्टींची गरज पडेल त्याचे साहित्य ह्याची देखील माहिती या पाठामध्ये दिली आहे. आता विद्यार्थी मित्रांसाठी किंवा शिक्षकांसाठी या पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला ह्याच्याबद्दल बोलूया. तर या पाठामध्ये आपण एस्थेटिक आणि कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, या पाठामधून आपण विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विकास, त्याच्यानंतर सौंदर्य दृष्टी याच्याबद्दल करून घेणार आहे. म्हणजेच काय तर आपण विद्यार्थ्यांकडून यामधून कोणत्या गोष्टी करणार आहे, काही ज्या कलाकृती आहे त्या गोष्टीमधून आपण सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास विद्यार्थ्यांचा परिपूर्ण करून घेणार आहोत. आणि आता हा पाठ आपण कसा शिकवला आहे तर हा पाठ आपण इक्लेक्टिक अप्रोचने शिकवला आहे. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या आहे. तर या पाठामधून आपण विद्यार्थ्यांना नवनवीन पेपर पासून किंवा पेपर शिवाय कुठल्या गोष्टीपासून छोट्या छोट्या गोष्टी आणि सुंदर गोष्टी बनवता येतात ह्याबद्दल शिकूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.